नमस्कार. श्रीमंत पेशवेन काशीबाई या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. पुस्तकाची मूळ किंमत 510 रुपये असणार आहे. परंतु प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी करणाऱ्यांना पुस्तक केवळ 399 रुपयेमध्ये मिळेल. याशिवाय 50 रुपये इतका टपाल खर्च वेगळा आकारण्यात येईल. पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी कशी करायची यासाठी तुम्ही खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा फोन करून संपर्क साधू शकता. नंबर आहे 820-814-6229 820-814-6229. आपण सर्वांनी प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. काशीबाईंची प्रार्थना ऐकून जणू नर्मदेचं पाणीही तापू लागलं. माध्यान्नीचा सूर्य जसा डोक्यावर आला तसं रायांच्या अंगच्या ज्वराने परिसीमा गाठली. काशीबाईंचा हात हातात घेऊन राया भ्रमातच पुटपुटले. तुमचं आणि आमचं गंतव्य एकच आहे काशीबाई. काही कारणाने तुम्हाला वाट वाकडी करून मागाहून यावं लागेल, एवढंच. काशीबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला. मागे रजपुतान्यात जाताना रायांनी काशीबाईंची समजूत घालताना बोललेले ते शब्द अशा परीक्षेच्या क्षणीच नेमके यावेत हे काशीबाईंना रुचेना. अचानक काशीबाईंच्या हातावरची पकड घट्ट झाली. मागाहून तोच बुलंद आवाज आला, आम्ही भ्रमात बोलत नाही काशी. सदाशिव, समशेर, रघुनाथ, जनार्दन आणि नाना, साऱ्यांची काळजी घ्या. काशीबाईंनी चमकून रायांच्या उजळलेल्या चर्येकडे पाहिले. त्यांची चर्या सुवर्णी दीपाप्रमाणे तेजोमय भासत होती. 2 क्षण काशीबाई भान हरपून रायांकडे पाहत राहिल्या. मग अचानक हातावरची रायांच्या हाताची पकड ढिली पडल्याची त्यांना जाणीव झाली. डोळे विस्फारून काशीबाई रायांच्या तेज फेकणाऱ्या डोळ्यात पाहत राहिल्या. विजेचा लोळ अंगावर कोसळावा तशी काशीबाईंची जाणीव बधीर झाली होती. अदबीने पुढे होऊन वैद्यांनी बाजीरावांच्या हाताची नाडी तपासली. मग बाहेर थांबलेल्या सर्व सरदारांना त्यांनी श्रीमंत कैलासवासी झाले अशी पडेल आवाजात खबर दिली. सर्वत्र एकच कल्लोळ उसळला. रणगर्जना करणारे ते खंदे वीर लहान मुलाप्रमाणे अश्रू ढाळू लागले. असा धनी पुन्हा होणे नाही
आमचा बाप गेला, आम्ही पोरके झालो, अशी शोकवचनं सर्वत्र कानी पडू लागली. रायांच्या निष्प्राण देहाकडे पाहताना दुःखावेग सहन न झाल्याने काशीबाईंच्या डोळ्यासमोर अंधारून आले. भोवळ येऊन त्या मूर्छित झाल्या. काशीबाईंच्या डोळ्यावरची भोवळ निरसली तेव्हा त्या रेवा तीरावर होत्या. समोरच्या नर्मदा तीर्थावर एक चंदनी चिता रचण्यात आली होती. मल्हाररावांनी रायांची समाधी बांधण्याचा संकल्प सोडला होता. रायांचे मानकरी सरदार बाजीरावांच्या निष्प्राण देहाभोवती जमून अनावर शोक करत होते. भगवा अटके पार नेण्याचं रायांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या आणाभाका सारे वीर घेत होते. रायांचे जोडे उराशी कवटाळून राणोजी उभे होते. 5 वर्षाचे जनार्दन पंत आचार्यांकडून क्रियाकर्मविधी समजून घेत होते. नर्मदेचा काठ गर्दीने फुलून गेला होता. मुंगी शिरायलाही वाव नव्हता, परंतु सगळीकडे नीरव शांतता होती. बाजीरावांनी आयुष्यभर अंगीकारलेल्या वस्तू, त्यांची तलवार, श्रीमंत हार, जाळीदार बख्तर, शिरस्त्राण त्या चंदनी चितेवर ठेवण्यात आल्या. सर्व वीरांनी पुढे होऊन एक एक चंदनी लाकूड रचले. डबडबल्या डोळ्यांनी आपल्या धन्याचं शेवटचं दर्शन घेतलं. आपली निष्ठा आणि शौर्य या पुढेही रायांच्या चरणी कायम असेल अशी शपथ वाहिली. जनार्दन पंतांच्या हाती असलेल्या चुडाने चितेला अग्नी दिला गेला. सहगमन करण्याची तीव्र इच्छा काशीबाईंच्या मनात उत्पन्न होत होती. रायांच्या शब्दात बद्ध असलेल्या काशीबाईंना समोर जनार्दन पंताच्या रूपाने उभा असलेला पुत्रपाश थांबवत होता. धगधगत्या अग्निज्वाळा मावळतीच्या सूर्यासोबत शांत झाल्या. काशीबाईंच्या आयुष्यातला सूर्यही आता मावळला होता. सगळीकडे अंधारच अंधार भरून राहिला होता. आता कधीही काशी अशी मार्दवाने ओतप्रोत हाक ऐकू येणार नव्हती. ते मिश्किल हास्य विनोद कधीच होणार नव्हते. जिव्हाळ काळजीपोटी केलेली चेष्टा मस्करी आता मागेच मागे पडत जाणार होती. अतीव प्रेमाने रायांचा कडेधारी हात आता कधीच डोक्यावर टेकणार नव्हता. डोळ्यातून सरसर ओघळणाऱ्या आसवांसोबत काशीबाई आपल्या अथांग दुःखात बुडत चालल्या होत्या. कल्पांत वाटावा अशा त्या विदारक क्षणी काशीबाईंच्या कानावर सतत एकच वाक्य पडत होतं, आता असे कोणी होणे नाही, आता असे कोणी होणे नाही. पुण्यात श्रीमंतांची तबियत हा एकच विषय ज्याच्या त्याच्या तोंडी होता. शिवालयांमध्ये रुद्राभिषेक सुरू होते.
धावडशीला ब्रह्मेंद्र स्वामी, तर काशीला नारायण दीक्षितांची शिष्यवृंदांसह अनेक अनुष्ठानं सुरू होती. शनिवाराची हवेली माणसांनी फुलून गेली होती. रावेरखेडीतून येणाऱ्या स्वाराची सारेजण आतुरतेने प्रतीक्षा करत होते. गवाक्षाच्या कवडशातून मस्तानी हे अगतिक दृश्य वारंवार पाहत होती. तिच्या रेखीव चेहऱ्यावरील चिंतेची लकीर काही केल्या ढळत नव्हती. पाटस होऊन राऊंडची अखेरची भेट घेऊन आल्यापासून मस्तानीच्या बोलाचालीत एक निर्विकारपणा आला होता. शनिवार वाड्यात आता आपल्याला कोणीही विरोध करत नाही याचं तिच्या वीराण मनाला कसलंही सोयर सुतक नव्हतं. सर्व बाजूंनी आयुष्याचं केवळ फोलपण मस्तानीस एकसारखं जाणवत होतं. तिच्या मनात विरह आणि उद्वेगाचा अनावरकड उकळू लागला. राऊंडच्या आठवणी मनात दाटून येऊ लागल्या. मन शांत करण्यासाठी तिने पाबळला जायचे ठरवले. सकाळच्या प्रहरी मेण्यात बसून मस्तानी विचार करत होती. पाबळ केंदूरचे कागद हाती देऊन राऊ म्हणाले होते, कधी कोणती आफत आली तर बेदिक्कत पाबळच्या हवेलीत जाऊन राहा मस्तानी. त्यासाठी तुला आमच्या परवानगीचीही गरज नाही. त्या उमद्या बोलांच्या आठवासोबत मस्तानीच्या नेत्रकडा पाणावल्या. राऊंडची तब्येत खालावली, त्यांना बुखार चढला. या विचारांनी तिचे हृदय पिळवटून निघाले. आमचीच हाय खाल्ली राऊंनी. पहाडासारखे राहू, पण आमच्या करणीने त्यांना काय काय सोसावं लागलं. काश के हमने उनके बारे में कभी सुना ना होता. काश के हमने उनका ख्वाब कभी ना देखा होता. अगर हम यहाँ आते ही नहीं तो आज वो सुकून भरी जिंदगी जी रहे होते. पश्चातापाचा कढ असह्य होऊन मस्तानीने गुडघ्यात मान घालून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काही वेळाने मेणा थांबला. मस्तानीला मनावरचं ओझं हलकं झाल्याप्रमाणे जाणवत होतं. जडावलेल्या पावलांनी आत जात असताना डोक्यावरची ओढणी सरळ करत तिने गंगाबाई कुणबिणीस बजावले. गंगाबाई, एक प्रहरभर कोणालाही आत सोडू नको. आज हम बड़े इत्मीनान से इबादत पे गौर करेंगे. गंगाबाईने मान डोलावली. काही वेळातच पाबळच्या हवेलीत मस्तानीच्या गायनाचे सूर घुमू लागले. एका घटकाभरानंतर गाण्याचा सूर मंदावला, शांत झाला. कोठीच्या पायथ्याशी जमलेल्या लोकांचा अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता. समशेरास घास भरवत असलेल्या गंगाबाई कुणबिणीची नजर वारंवार त्या दिशेला जात होती. पुण्याहून थैली घेऊन स्वार आला असावा असे वाटताच मस्तानीची आज्ञा विसरून गंगाबाई आतल्या दालनात आली. कृष्णमूर्तीच्या पायाशी डोकं टेकवून मस्तानी अधोवदन बसली होती. बाईसाहेब, पुण्याहून स्वार आला आहे असे दिसते. आज्ञा असेल तर आत पाठवू. इतर वेळी स्वाराचा उल्लेख निघताच चेहरा उजळून निघणाऱ्या मस्तानीबाईंची कोणतीही हालचाल न झाल्याने गंगाबाई कुणबिणीला मोठे आश्चर्य वाटले. मस्तानी बाईसाहेब निद्राधीन झाल्या आहेत असे वाटून ती 2 पावलं पुढे सरकली. उठावं बाईसाहेब, मंचकावर विश्राम करावा असे म्हणून मस्तानीस उठवत असलेल्या गंगाबाईस मस्तानीच्या शीतल हाताचा स्पर्श झाला आणि तिच्या जीवाचा थरकाप उडाला. झटका बसावा तसा तिचा हात उराशी जाऊन भिडला. डोळ्यात कातरपणा गोळा झाला. कावरीबावरी होऊन गंगाबाई कुणबिण दालनाबाहेर आली. बाहेरच्या दालनात एक स्वार उभा होता. काय खबर आहे? गंगाबाई कुणबिणीने उसने अवसान आणून विचारले. पडेल आवाजात स्वार म्हणाला, श्रीमंत सरकार कैलासवासी झाले.
पुण्याच्या हवेलीतून इकडे खबर देण्याची आज्ञा झाली आहे. गंगाबाई कुणबिणीच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य आणि मग असहाय्यतेचे भाव दाटून आले. घशाशी घोटाळलेले शब्द निर्धाराने खुले करत ती म्हणाली, इकडूनही पुण्याच्या हवेलीत एक खबर जाऊ द्या. सरकारांच्या पाठोपाठ मस्तानीबाईंनाही देवाज्ञा झाली.